नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 28,000 रुपये जमा होत आहे. शेतकरी मित्रांनो, हो शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, नांदेड तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हेक्टरी 28,000 पेक्षा अधिक रक्कम मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, उभे पीक वाहू लागले. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना फडणवीस सरकार असते आता मदत मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आता संकट काळातील तात्काळ मदत जर बघितली तर हेक्टरी 20,000 रुपयांची तातडीची मदत, त्यामध्ये 8,600 प्लस 1,400 रुपये असे 10,000 म्हणजे शेतकऱ्यांना आता 28,000 पर्यंत मदत मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा भरघोस मदत केव्हापासून मिळणार आहे तर आता 27 एप्रिल पासून पीक विम्याची रक्कम हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी हेक्टरी 28,000 रुपयांचा रक्कम ही जाहीर करण्यात आलेली आहे असे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा राज्याचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे राहिलेले आहे तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांना कधीही हात न पसरवायची वेळ सुद्धा आली नाही. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा हा हेक्टरी 28,000 रुपये मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात शेतकऱ्यांची होल्डिंग क्षमता 2 हेक्टर पेक्षा जास्त आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे 3 हेक्टर पेक्षा जास्त सोयाबीनचा पेरा होता त्यांना हेक्टरी 75,000 रुपये सुद्धा मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आणि ज्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर एवढा पेरा होता त्यांना 56,000 पर्यंत मदत सुद्धा मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता तुमच्या खात्यावरती येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वितरण संपूर्ण होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की मेसेज मध्ये तुम्हाला दिसत असेल 27,960 रुपये हे एका शेतकऱ्याला जमा सुद्धा झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.